टाकण्यात आली, परंतु 15 वर्षात विविध शैक्षणिक संस्था, गृह प्रकल्प, 1 लाख नागरिक त्या भागात वास्तव्यास आहेत. वन विभागाच्या जागेत कचरा डेपो झाल्यास मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊन कचरा डेपो बनविण्याचा प्रस्ताव पर्यायाच्या दृष्टीने हानिकारक आहे. पुनावळे जवळील रावेत बंधाऱ्यातून शहराला पाणी पुरवठा करावा लागत असल्याने पावसाळ्यात कचरा डेपोतील दूषित पाणी सखल भागात पवनेच्या पात्रात येऊन पिण्याचे पाणी दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्यास परिणाम होणार असल्याने पुनावळा कचरा डेपो रद्द करण्याची आग्रही मागणी आहे. अध्यक्ष महोदय, पुनावळे कचरा डेपो रद्द करण्याबाबत मी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या दिलेल्या उत्तरालाच माझा आक्षेप आहे. उत्तरात माननीय मंत्री महोदयांनी म्हटले आहे की घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यास कोणताही अडथळा नाही. या उत्तराला माझी हरकत आहे. अध्यक्ष महोदय, पुनावळा येथे कचरा डेपो प्रकल्पास 13 अटींच्या अधीन राहून केंद्र सरकारने 17/4/2008 रोजी तत्वतः मान्यता प्रदान करताना केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार जर प्रकल्प यंत्रणेने 5 वर्षाच्या आत अटीपूर्तता अहवाल सादर न केल्यास प्रकल्प रद्द झाल्याचे समजले जाते. अध्यक्ष महोदय, पुनावळे कचरा डेपो बाबत प्रकल्प अहवालानुसार अटीपूर्तता अहवाल विहित मुदतीत सादर केलेला नसल्याने हा प्रकल्प रद्द आहे. परंतु मनपाने दिनांक 25/2/2023 म्हणजे सुमारे 15 वर्षानंतर मुख्य वनरक्षक यांच्या कार्यालयात प्रकल्प रिओपन करण्यासाठी विनंती केली. परंतु अध्यक्ष महाराज, दिनांक 12/12/2023 रोजी राज्याच्या अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक व केंद्रस्थ अधिकारी यांनी लेखी पत्राद्वारे मला कळवले आहे की पुनावळे कचरा डेपोच्या प्रकल्पाला केंद्र शासनाकडून रिओपन करण्यास आलेला नाही व सदर प्रकरणी केंद्र शासनाकडून अद्यापही अंतिम मंजुरी ही प्रदान करण्यात आलेली नाही. अध्यक्ष महोदय, माननीय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार साहेबांनी दिनांक 14/12/23 रोजी मला लेखी पत्रात पुनावळे कचरा डेपो प्रकल्प केंद्र शासनाकडून रिओपन झालेला नसून व या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही व स्थानिक जनतेला भविष्यात त्रास होईल असा निर्णय राज्याच्या वन विभागाकडून घेतला जाणार नाही असे आश्वासित केले आहे. अध्यक्ष महोदय, मी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार साहेब व अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षणाच्या पत्राची प्रत सभागृहात आपल्या मार्फत पटलावर ठेवण्याची विनंती करते. माझे अध्यक्ष महाराज, माझे मंत्र्यांना स्पेसिफिक प्रश्न आहेत की प्रश्न क्रमांक 1, केंद्राच्या मार्गदर्शन तत्वानुसार 2008 नंतर 5 वर्षात प्रकल्प अन्वयित न झाल्याने सदर प्रकल्प रद्द होतो. हे खरे असतानाही रद्द झालेल्या पुनावळे कचरा डेपोच्या प्रकल्पाला पुन्हा सुरू करण्याचा नियमबाह्यरित्या घाट घालण्यात आला आहे, हे खरे आहे का? तसेच केंद्र सरकारने प्रकल्प रिओपन करण्याबाबत परवानगी दिली नसतानाही नियमबाह्यरित्या सदर कचरा प्रकल्पासाठी पिंपरी चिंचवड मनपाने चंद्रपूर येथे खासगी वाटाघाटीद्वारे जमीन खरेदी करण्यास नियमबाह्य मान्यता देण्यात आल्याचे शासन चौकशी करणार का? पुनावळा कचरा डेपो प्रकल्प रिओपन झाला नसल्याने सदर प्रकल्प रद्द झाला आहे, हे खरे आहे का? पुनावळे येथील कचरा डेपोच्या जागेत इको टुरिझम योजनेअंतर्गत ऑक्सिजन पार्क शासन करणार आहे का? पुनावळे येथील कचरा डेपो रद्द झाल्या असतानाही कोट्यावधी खर्च करून चंद्रपूर येथील खासगी जमीन खरेदी करण्याचा घाट घालणाऱ्या अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय यंत्रणेबाबत चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे शासन कार्यवाही करणार का? पुणे एअरपोर्ट अथॉरिटीज 20 किमीच्या अंतरात हवाई हद्दीबाबत परवानगी घेण्यात आली आहे का? कचरा डेपो रिओपन करण्याची परवानगी नसतानाही चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा येथील खासगी जमीन 9 कोटी रुपयास विकत घेण्यासाठी जमीन मोजणी नियमबाह्यरित्या बँक ऑफ बरोडाला 5 लाख रुपयाचा डिमांड ड्राफ्ट चंद्रपूर भूसंपादन अधिकाऱ्यांना पाठवल्याच्या पैशाची वसुली आयुक्तांच्या पगारातून करणार का? दिशाभूल करणारे उत्तर देणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार? धन्यवाद. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य जगतापताईंनी जी लक्षवेधी या ठिकाणी आणलेली आहे. पुनावळे गाव हे 1998 सालामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलं. त्याच्यानंतर 18 गावांचा डीपी देखील करण्यात आला आणि ज्यावेळी महानगरपालिकेमधली लोकवस्ती वाढते त्यावेळी घनकचऱ्याचा प्रश्न निर्माण होतो
आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी जी जागेची आवश्यकता होती ती 26 हेक्टर जागा ही महानगरपालिकेनं घ्यायचं ठरवलं. त्याच्यातलं 22.8 हेक्टर जागा ही वन खात्याची होती आणि बाकीची जी जागा आहे ती खाजगी होती. परंतु खाजगी देत असताना जी 22.8 हेक्टर जागा आहे ही वन खात्याची, त्या ठिकाणी घनकचरा करताना वन खात्यानं एक अट घातलेली होती की अशी पर्यायी जागा त्यांना उपलब्ध करून द्यावी. मुळशी इथे पहिली जागा बघण्यात आली, तिथं वन खात्याला ती पसंत पडलेली नाही. त्याच्यानंतर चंद्रपूरला जागा दाखवण्यात आली. प्रशासनाचा उद्देश एकच होता की घनकचरा प्रकल्प हा या संपूर्ण महानगरपालिकेमध्ये झाला पाहिजे, तिथल्या नागरिकांना घनकचऱ्याची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. त्याच्यामुळे चौकशी करण्याचा काही प्रश्न येत नाही. परंतु एक मात्र नक्की आहे की चंद्रपूरची जी जागा दाखवलेली होती ती देखील वन खात्यानं नाकारलेली आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटने जे काही निर्देश दिलेले आहेत किंवा निर्देश सेंट्रल गव्हर्नमेंट भविष्यामध्ये देणार आहे याचा विचार करता सदरू जमीन घेणं ही कुठेही नियमबाह्य आपण केलेलं नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वन खात्याच्या ऍक्ट प्रमाणेच केलेलं आहे. परंतु सन्मान्य सदस्यांनी जी भूमिका या ठिकाणी मांडली ती महत्वाची आहे की घनकचरा प्रकल्प होत असताना तिथे जी वाढलेली लोकवस्ती आहे, तिथे झालेल्या ज्या शाळा आहेत किंवा अन्य बाबी आहेत, याच्यामुळे तिथल्या लोकांचा प्रचंड विरोध या घनकचऱ्याच्या प्रकल्पाला आहे आणि म्हणून वन खात्यानं जी जागा दिली नाही त्याच्यामुळे हा घनकचरा प्रकल्प त्या ठिकाणी होणं अशक्य आहे आणि म्हणून हा घनकचरा प्रकल्प त्या ठिकाणी न करता त्याला पर्यायी जागा शोधली जाईल. सर्व सन्मान्य सदस्यांना विनंती, आपण 19 लक्षवेधी घेतल्यात, आत्ताशी 6वी चालू आहे. प्रत्येकाने आपलं